गाईज आज ना खरंच मम्मी नसण्याचं ना जे दुःख आहे ना ते मला आज खरंच क्षणाक्षणाला जाणवायला आलं आहे. कारण की मी लहानाची मोठी होईपर्यंत लग्न होईपर्यंत जे काम केलेलं नाही ना ते मला आज करायला लागणार आहे. म्हणजेच की आज ना इकडे मी गावी आले. एकतर कसं झालं, एक आता लाईट लावते पहिला. हां, तर मी गावी 8 दिवस झाले आले नव्हते. पप्पा एकटेच असतात आता सध्याला गावी. तर मी तिकडे घेऊन जाणार आहे पप्पांना, पण आता सध्याला जनावरांचं वगैरे सगळं हे आवरायचं, विकायचे आहेत सगळी. तर त्याच्यामुळे ना पप्पा सगळं आवरोपर्यंत इकडेच राहतील. माझं आल्यापासून तसं थोडं काम आवरलं आहे. पण मी आज ना जेव्हा फरशी पुसायला लागलेली आहे, कचरा काढायला लागलेले आहे, तेव्हा ना मला मम्मीची आठवण येत होती खूप सारी वगैरे. बऱ्यापैकी अजून पूजा नाही आहे, पूजा मी आता उद्या करेन. कारण की आज सगळी साफसफाई वगैरे करून घेते. तशी भांडी वगैरे थोडीशीच आहेत. आत्ता मी दोघंजण पप्पा आणि मी जेवलो आहे. पप्पा पुन्हा कामावर गेले आणि मला आता राहिलेली सगळी जी कामं आहेत ना ती करायची आहेत. तसं मी काय काय केले सांगते तुम्हाला. एकाकडे ना कचरा काढत गेले, जे की पप्पांनी इकडे तिकडे. पुरुषांचं कसं होतं ना, जे हाताला मिळेल ते तिथल्या तिथं ठेवून दिलं जातं. तर आणि असं पण आमच्या पप्पांना कसं जास्त करून अशी घरातल्या कामांची सवय नव्हती. तर त्याच्यामुळे पप्पांनी जे मिळेल ते इकडच्या तिकडचं असं ठेवलं होतं. तर ते एकाकडे येणं सगळं साफसफाई करत आले. त्याच्यानंतर फरशी पुसली डेटॉल घालून. 8 दिवस झालं फरशीला बिचारायला पाणी नाही ना. फरशी पुसली आणि आत्ता मला श्वास घ्यायला येणं झालं आहे. कारण की मी माझ्या आईनं अजूनपर्यंत मला फरशी पुसायला लावली नव्हती कधीच. कधी म्हणजे कधी. नवऱ्याच्या घरी पुसते, पण इकडे माहेरी मी कधीच फरशी पुसली नव्हती. आणि त्याच्यात का बारीक सारीक मी फक्त ना हे करा ते करा हे कामं करून घेते. पण मी शक्यतो माहेरी आल्यानंतर कधीच काम केलं नाही. आणि माझ्या मम्मीनं कधी मला लावलं सुद्धा नाही. आता वहिनी आल्यापासून ती आली की तीच सगळं करते. तर त्याच्यामुळे ना इकडे मी आल्यानंतर फक्त जेवणाचं वगैरे मी करते. कारण की सगळ्यांना आवडतं त्याच्यामुळे मी करते. पण हे फरशी पुसणं हाहू झालं. मी यायचं म्हटलं की मम्मी आज मला जेवण कोल्हापूरमधून करून घेऊन यावं लागलं पप्पाचं आणि माझं. कारण की मी दुपारच्या टायमाला येणार होते. बिचारे पप्पा काय करतील ना एकटेच. तर मी चपाती भाजी बनवून घेऊन आले होते. दोघंजण मस्तपैकी बसून खाल्लं. आणि त्याच्यानंतर मी पोचले 1:30 वाजता. आणि त्याच्यानंतर जे चपाती भाजी खाऊन झाल्यावर कामाला लागले ना, आत्ता 4:45 वाजलेत. अजून माझं आवरायचं आहे. म्हणजे ना फरशी पुसत वगैरे इकडे मी गेले. अजून ही बघ पप्पांची आता ही उद्या सगळी कपडे धुवायचे आहेत. तर फरशी पुसत वगैरे गेले आणि हिथं ना हा मॉप ठेवला. ही आमची चुलीची म्हणजे आंघोळीची बाथरूमची वगैरे. इकडे चुलीवरतीच पाणी वगैरे तापतं. हे असं आता सगळ्याला जाळ वगैरे घातलेला नाही. आता इकडे ना ही चुलीची खोली. कारण की धूर होतो ना आतमध्ये. मला श्वास घ्यायला त्रास होतोय. तर तिकडे पाणी पण गरम करायला ठेवले मी आंघोळीसाठी. एवढं काम केल्यानंतर आंघोळ करायला पाहिजेत ना. आणि फरशी पुसून झाली, कचरा वगैरे काढून झाले. दारातलं वगैरे आवरायचं अजून आहे, पण ऊन आहे त्याच्यामुळे मी काय आत्ता करणार नाही. आणि मला एकतर एवढं एक सलग कामाची सवय नाही आहे. खरं सांगते. तुम्ही म्हणाल मग काय करतेस, तर नाही, मला खरंच एकसारखं कामाची सवय नाही आहे. त्याच्यामुळे आज थोडं उद्या थोडं असं करून मी 2 दिवसात ही सगळी कामं संपवून जाणार आहे. कारण की गुढीपाडवा आला आहे. आणि साफसफाई पहिलाच मम्मी गेल्यानंतर आमचा हा पहिलाच सण आहे गुढीपाडव्याचा आहे. तर त्याच्यामुळं म्हटलं मग पप्पा उभी करतील. कारण की माझ्या तिकडे पण गुढीपाडव्याचा हा सण, पुन्हा पोळ्याचं नैवेद्य वगैरे हे सगळं करायचं आहे. तर शक्य झालं तर मी गुढीपाडव्या दिवशी पण येणार आहे. पण नक्की नाही. इकडे पोतं लावले बघा खिडकीला. पप्पा शेताकडे वगैरे जातात ना, मग तर घरात कोण होतं आणि रस्त्यांची कामं वगैरे चालू आहे, धूळ सगळी येते. त्याच्यामुळे पॅक करून ठेवले असं. तर चलो, राहिलेलं काम आता मला ते पोचा साफ करून ठेवायला पाहिजे. पुन्हा आता थोडा वेळ रेस्ट करणार. आता लगेच काय करणार नाही. पप्पा येतील आता 5:30 वाजेपर्यंत. तर मस्तपैकी दोघंजण चहा घेतो आणि मग बाकीचं जेवणाचं वगैरे बघू. आजचा कामाचा एंड माझा इथं साफसफाईच्या ह्याच्यात झालेला आहे. आणि संध्याकाळचं जे आहे ना, म्हणजे थोडंसं ऊन खाली झाल्यानंतर 6-6:30च्या दरम्यान झाडू वगैरे मारायचं दारात. ही चूल दिसते, मी इकडे ना पाण्याखाली जाळ घालून आले. लाकडं लावून आले आणि ते सगळं काळ झाले, ते धुरानं झाले. ते ना
पेटायची राहिली, धूरच नुसता यायला लागलाय त्याच्यातून. माझ्या बाने तर पेटवली होती गाशी चूल. तर ना आता त्याच्यामध्ये थोडंसं काहीतरी दुसरं घालते, कागद वगैरे, आणि पेटवण्याचा प्रयत्न करते. पेटेल. सगळी कामं होतात. पहिल्यांदा त्रास होतो. आणि हे बघा इकडे, हे ना माझ्या मम्मीचे इकडे फोटो वगैरे आहे. आणि हे जे तुम्ही फोटो बघताय ना, तर ते ना, हे फोटो मी मम्मीच्या लग्नाचा 32वा वाढदिवस मी मोठ्याने सेलिब्रेशन केला होता. मी सेलिब्रेशन केला होता. तर त्याचे सगळे हे फोटो आहेत. आणि जर कोणाला माझा फोटो बघायचा असेल, पर्सनली माझा फोटो बघायचा असेल, तर हा वाला आहे मी, जी की 10वीमध्ये असतावेळी. आणि हा माझा साखरपुड्यातला फोटो आहे. ही मी 10वीमध्ये होती तेव्हाचा फोटो आहे. इकडे माझे मम्मी पप्पा आणि हा माझा भाऊ. हे आमचं एवढीच आहे ना, कुटुंब एवढं नाही, कुटुंब मोठं आहे. पण कॉप हे मोठे केलेले ना, जास्त करून हे माझे जास्त म्हटले तरी चालेल. लाडाची ना, काय करणार. तर त्याच्यामुळे लाड होते सगळ्यांच्याकडून. त्याच्यामुळे डोक्यावर चढून बसले सगळ्यांच्या. आणि आता जेव्हा जबाबदारी पडते ना, तेव्हा जमत नाही. ताई वगैरे कोण नाही आलेली, मी एकटीच आले. जशी की एकदम हिंमतीनं मी सगळं काम पूर्ण करून जाणार आहे असं ताईला सांगून आले. कारण की तिची तब्येत थोडीशी डाऊन आहे. तिला आतड्यानं सूज वगैरे आहे अक्काच्या माझ्या. तर त्याच्यामुळे डॉक्टरांनी पूर्ण तिला 15 दिवस रेस्ट करायला सांगितले. म्हणून तिला म्हटलं तू येऊ नको, मी एकटी जाते. एकटी आले तरी हौसेनं, पण झेपणं झाले. असं करणार. माझे पप्पासाठी तर मला केलंच पाहिजे. तर मी आता ना थोडंसं बघते, हे सगळं बाकीचं आवडते. आणि तुम्हाला संध्याकाळी दाखवते मी दारात वगैरे काय करणार आहे ते. काय करणार म्हणजे साधंच बसून कचरा काढणार. वाकून काय जमत नाही, बसूनच करावं लागतं. वाकून जरा 2 मिनिटं केले की संपते माझी कपॅसिटी. तर बसून कचरा वगैरे मस्त काढते. सकाळी पाणी येतं 6ला. मग त्याच्यानंतर आमचं सकाळचं रुटीन तुम्हाला दाखवते. तर चलो, चुलीत पहिलं जाळ घालते, कारण की धुरानं घर भरेल. पप्पा आले की मला ओरडतील. बरेच जणांना बघायचं होतं ना, मी डेलीचं काम कसं करते. काम करतावेळी तुझे व्हिडिओ जास्त नसतात. तर हे बघा, काम मी असं करते. जबाबदारीची जाणीव काय असते ना, ते एक जबाबदारी अंगावरती पडल्यानंतरच समजतं. तर मी प्रत्येक वेळेला मम्मीला म्हणत होते की किती ग बाई घर मोठं करून ठेवलेस, कधी कधी आवरतेस, असं तिला सारखं म्हणायचे. तर ते आत्ता बघा मला जाणवते कसं कसं काम करायचं. कामाची सवय मला आहे, पण एवढ्या एकदम असं लोड करण्याच्या कामाची सवय नाही आहे. त्याच्यामुळे थोडंसं मला काम करतावेळी त्रास होतो. तुम्ही मला सारखं सारखं त्रास होतो, तर नेमकं काय प्रॉब्लेम आहे. तर माझं ना पाठीचा जो मणका आहे तो बांबूस पेनच्या सारखा, म्हणजे एक त्याला म्हणतात की असं एकसारखा हुबाच, म्हणजे थोडासा ना टेढा असा आपला मणका असतो. पण माझा मणका तसा नाही, पूर्ण स्ट्रेट मणका आहे. त्याच्यामुळे मला जास्त करून ना पाठीचा त्रास जास्त होतो. त्याच्यावरती काही विलाज नाही आहे, तो जन्मताच असतो. तर हजारातला एखादा व्यक्ती असा असतो की त्याचा मणका असं पूर्ण स्ट्रेट येतो, आणि त्याच्यामध्ये मी सापडली आहे. तर माझं ना त्याच्यामुळे जास्त काम केलं की किंवा वाकून काही केलं की माझ्या मणक्याला ताण पडतो आणि दुखायला चालू होतं. मग पाठ टेकायला पण येत नाही. त्याच्यामुळं ना माझ्या नवऱ्यानं माझं लग्न झाल्यापासून चांगली ना ह्याची तरी काळजी घेतलेली आहे. तर त्यामुळे मला त्रास होतो, असं बाकीचं काही प्रॉब्लेम नाही. हे मम्मीने इकडे टाळ आणले होते. माझ्या दादाचा मुलगा छोटा आता 8 महिन्याचा आहे, तर आणि मोठा आहे तो 5 वर्षाचा आहे. तर त्याच्यासाठी ना आता मम्मी जेव्हा गेली होती ना पंढरपूरला, तेव्हा तिनं ते टाळ घेऊन आले होते. तर ते सगळं व्यवस्थित ठेवते. इकडे सगळं जे काही पसार आहे ते मी एकसारखं लावत वगैरे आले. आज माझ्या ताई पण आलेली नाही ना, ते एकटीच सगळं आवरते. पप्पांचं माझ्या ना थोडंसं डोळ्याचा पण प्रॉब्लेम झाला अचानकच ना, म्हणजे पप्पा माझे गवंडी काम करतात, घरं बांधतात, आणि ह्याच्यातून ना मम्मीच्या ह्याच्यातून थोडंसं त्यांना विसर पडू देत म्हणून ना पप्पाने एक काम घेतलं. म्हणजे जवळच आहे इथे घर पूर्ण बांधायचं एक काम घेतलं, आणि त्याच्यामुळे तिकडे कामावरती ते चालले. माणसं पण त्यांच्या म्हणजे आत्ता पहिला स्वतः करत होते, पण आता माणसं लावून वगैरे करून घेतात आणि स्वतः पण करतात. तर आता कसं झालं होतं, जवळच काम घेतलं होतं आणि ते चिऱ्याचं काम आहे, आणि ते काम करताय कुठे ते थापीनं डोळ्यात उघडून काय गेले काय माहीत नाही. तर त्याच्यामुळे त्यांचा डोळा इतका लाल भडक असा झालाय की नाही. तर तेच आमचं चाललं होतं मगाशी जेवायला आल्यानंतर की आजच्या दिवस बघूया, नंतर उद्या हॉस्पिटलला जाऊन दाखवून येऊया डोळ्या म्हणून. तर पुरुषांचं कसं असतं, हां असू दे,
होते बरं हे असं ना. आणि पप्पांचं तसंच करतात नसतं की जाऊ देत होते बरं, हे त्यांचं नेहमीचं ठरलेलं वाक्य. तर त्याच्या पद्धतीनं म्हटलं चला ठीक आहे, तुम्हाला जेव्हा वाटेल ना जास्त त्रास तेव्हा मला सांगा, म्हटलं तेव्हा जाऊया. कारण की खूप वेळा विनंती करावी लागते दवाखान्यात जाण्यासाठी, तेव्हा कुठंतरी ऐकतात. तर ही ना बाकीची सगळी साफसफाई वगैरे करून घेते. पैशाचा पाऊस पडला आहे बघा. तर हे माझ्या ना भाच्याचं म्हणजे दादाच्या मुलग्याचं ना पैसे जे खायला कुरकुरे असतात ना त्याच्यामध्ये खाऊ कमी आणि बाकीची खेळणी वगैरे हे जास्त असतात. तर त्याच पद्धतीने ह्याच्यामध्ये 50च्या नोटा होत्या खूप साऱ्या. तर त्याच्या आहेत, ठेवते व्यवस्थित, नाहीतर आल्यानंतर दंगा करायला लागेल. तर ते व्यवस्थित ठेवून दिलं आणि इकडे हे पोछा साफसफाई करून घेते. तर माझ्याकडे आहे तो गोलवाला आहे आणि हा इथे असा आहे. तर मला थोडंसं अनकम्फर्टेबल वाटत होतं पुसतावेळी, पण हरकत नाही. आणि व्हिडिओ ना थोडंसं मी फास्ट असं केलेत, कारण की मग एकतर असा ना हा व्हिडिओ माझा खूप मोठा झाला होता. कारण की हे असं कधी माझा हा पहिलाच व्हिडिओ असेल की मी असं हे सगळं पूर्ण रुटीन तुम्हाला दाखवते. तर हा पहिला माझा व्हिडिओ आहे हां. तर अशा सगळं ना साफसफाई एवढ्या फास्ट कधी केलेली होती का मी, पण व्हिडिओ जास्त फास्ट केल्यामुळे ना स्पीड वाढवली व्हिडिओची, त्याच्यामुळे तुम्हाला असं एकदम शुभांगी चव्हाण फास्टमध्ये काम करते असं वाटत असेल. तर घरातलं आतमधलं तरी पूर्ण माझं सगळं साफसफाई वगैरे हे सगळं झालं. कमरेवरती हात ठेवून, कारण की कमरेनं जवाब दिला आता बस कर. पण मला सकाळी पुन्हा जायचं पण आहे आणि सकाळी गावाकडे पाणी येतं लवकर म्हणजे 6ला सकाळी पाणी येतं. आणि त्या मानानं बघितलं तर ना सकाळची ना पाण्याच्या घाई गडबडी जी कामं पटापट आवरतात ना, ती दिवसभर जरी काम केलं तरी आवरत नाहीत. म्हणजेच की सकाळी उठल्या पहिला केर कचरा काढणे, पाणी भरणे, फरशी पुसणे, पुन्हा कपडे भांडी हे सगळं ना पाणी आहे तोपर्यंत सगळं करून घेणं हे ना होतं ते सकाळी पहाटे लवकरच होतं. आणि आज तरी मी कोल्हापूरला असतावेळी माझी सकाळ होते, म्हणजे भक्तीचा टिफिन मी तसा 6:30ला करून देते, पण बाकीचं पुन्हा झोपते आणि पुन्हा आवरून सगळं माझं आंघोळ वगैरे व्हायला 8:30-9 वाजतात. पण गावी 6:30ला म्हणजे माझं बऱ्यापैकी पाणी बाकी सगळं हे झालं होतं. आणि 7:30ला मी कपडे धुवायला घेतली होती एवढ्या सकाळी. एवढं फास्ट काम गावाकडे. पण बरं वाटतं सकाळी लवकर कोवळं ऊन असतं ना, म्हणजे सकाळचं जे कवळं ऊन म्हणतात ना ते घ्यावं, ते तसं प्रकार माझ्याबद्दल झाला की चांगलं असं ऊन घेतलं अंगाला शेकून आणि कामं पण पटापट आवरली. तर इकडे ना हे इकडे आमचं असा हा 3 गुंठ्याचा प्लॉट आहे, असं लांब लचक आहे. तर तिकडे परड्यात आमच्या जी झाडं आहेत ना ते लिंबूची, चिक्कूची, पेरू नाही आहे सॉरी, नारळाची, आंब्याची, शेवगा हे ना, आणि मग फुलांची, कढीपत्ता, मिरची, पुन्हा मसाल्याचं तमालपत्री असते ना ते तमालपत्रीचं झाड, लिंबू पण खूप सारे लागलेत. हे ना सगळं आहे ते परड्यातच आहे. त्याच्यामुळं कसं जास्त करून आम्हाला कुठं काही बाहेर जावं लागत नाही भाजीला करून, खास करून, कारण की मेथी बिती हे सगळी शेतात भाज्या आहेत, त्याच्यामुळे चालतं हे आमचं. आणि एका दुसऱ्या मम्मीचं आणि पप्पाचं काय थोडीशी वाई झाली की चालायचं. आणि इकडे हे ना थोडंसं परडं वगैरे आमचं शेवगाची जी झाड आहे ना त्याचा पाला एवढा पडतो ना, तर पप्पाने काय साफ केलं नव्हतं. आणि 8 दिवस झाले मी पण काय साफ करायला आलेच नव्हते इकडच्या बाजूला. तर मग म्हटलं आता थोडंसं वेळ आहे तर म्हटलं हे थोडंसं करून घेऊ. एका जागी असं ढीक करून ठेवला की पप्पा पेटवतील तरी ना, आणि मला ते पेटवल्याचा खूप भीती वाटते. आग जोरात लागते ना, वाळला पाला असतो त्याच्यामुळे. तर मी सगळं साफसफाई करून ठेवेन पण पेटवणार नाही कधीच. तर ते पप्पांनाच, आणि पप्पांना आमच्या बिडे वडायची सवय आहे, माचीस तर कायम खिशात असतेच. तर त्याच्यामुळे ना पप्पांना सांगायचं की ह्याला काडी लावा, लगेच पप्पा काडी लावून पेटवून वगैरे तिथेच थांबून सगळं हे करतात. कारण की लोकांच्या इथं ना गवताची ती फळी म्हणतात आमच्याकडे, एकसारखं रचून ठेवतात ते गवत. ते पण आहे जनावरांना साठवून ठेवलेलं. चुकून माझ्याकडनं काहीतरी गलती व्हायची आणि काहीतरी अनर्थ व्हायचा, त्याच्यामुळे ते रिस्क मी कधी घेत नाही. तर इकडे हे बघा, हे लिंबूचं झाड आहे ना, आमच्या इथे 12 महिने पाणी असतं, त्याच्यामुळे झाडांना पाण्याचं काही कमी नाही आहे. त्याच्यामुळे खूप सारी झाडं फळांची वगैरे आहेत ना, आंबा, परत पपई तर एवढ्या लागतात आणि एवढ्या स्वीटमध्ये आहेत खूप साऱ्या.
पाखरांची भर, त्यांच्यासाठी आम्ही झाड लावलं आहे पपईंचं. 3 ते 4 झाडं आहेत आणि इकडे माझा तुटला झाडू. तर हा झाडू ना कसला आहे माहीत नाही मला. ह्याला झाडूला म्हणजे असं काय तुरकाटीचा पण झाडू म्हणू शकत नाही आणि आपला खराटा असतो ना तो पण नाही म्हणू शकत. हा दुसरा झाडू आहे. ह्याचं येतं झाड येतं असं. आणि ते सगळं झालं आणि ते करत करत म्हटलं एक ना कुकर लावून घेते तोपर्यंत थोडंसं, म्हणून कुकर पण मध्येच लावून घेतला येऊन. आणि पुन्हा इकडं ना सगळं केर कचरा झाल्यानंतर धुवून काढायला लागले. धुवून काढून थोडंसं हळदी कुंकू वगैरे हुंबऱ्याला वगैरे लावून घेते. पाणी प्रेशर ना आहे तोपर्यंत जरासं बरं पडतं धुवून वगैरे काढायला, नाहीतर मग छोटं पाणी आलं की नंतर खूप सारं बारीक 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 येत राहतं, कंटाळा येतो. मग मोठं पाणी आहे तोपर्यंत मी हे सगळं धुवून घेते आणि मग बाकीचं बघूया आपण एरेकट्टी वगैरे. तर पप्पा नको म्हणत होते, राहू देत गुढीपाडव्या दिवशी मी धुवून काढतो. तर म्हटलं नको असू दे, आता पाणी आहे बाकीचं भरून पण झाले तर धुवून घेते पटपट. तिकडे कुकर पण लावला, इकडे धुवून पण घेतो. म्हणजे दोन्ही टायमाला एक वेळ कुकरमध्ये काय हात घालून बसावं लागत नाही, पटपट जेवण पण होईल. तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर खूप जणांना असं वाटेल की शुभांगी चव्हाण खरंच कामाची आहे. तर प्लीज गैरसमज करून घेऊ नका. हे जीवाच्या करारावरती काम केलेलं आहे आणि ते पण पप्पांसाठी. फक्त त्यांना लोड होतं नंतर म्हणून मी थोडंसं स्वतःला त्रास करून बाकीची कामं करायची चाललेली आहेत. असंच माझं वजन अगोदर वाढलं आहे ना, ते 1-2 किलो वजन कमी होऊ देत हे धावपळीमध्ये. तर बघू होते काय. बसनं प्रवास करायचा, यायचं, पुन्हा सगळं एका दिवसात आवरून पुन्हा जायचं. हे माझं ना आता महिनाभर, मम्मीला महिना झाला बरोबर 26 तारखेला. तर हे माझं चाललं आहे, त्याच्यामुळे थोडंसं धावपळ माझी व्हायला लागली. तर असं ना हळदी कुंकू माझ्या मम्मी लावायची. मम्मी गेल्यानंतर आज माझ्या उंबऱ्याला हळदी कुंकू लागते. तर हे सगळं धुवून वगैरे झालं आणि आत्ता जी चहाची वगैरे भांडी आहेत ना, तर ही पहिला घासून घेते. बघितलं काय पाण्याच्या नादामध्ये बायकांची किती कामं आवरतात. तर ना खेडेगावामध्ये माझ्यासारखं कोण निवांत उठून काम नाही करणार, कारण की त्यांना 9:30-10 वाजता म्हणजे कामावरती जावं लागतं, शेताकडे जावं लागतं. तर त्याच्यामुळे ना कामंही लवकरच आवरावी लागतात. खेडेगावातली कामं ना, जे शेतीची कामं असतात कसमसे संपत नाहीत ना, अजिबात संपत नाहीत. त्याच्यात ना आमच्या शेजारची म्हणजे मी तिला संगीता अक्का अशी म्हणते, आमच्या शेजारीच आहे. तिला ॲडमिट केलं. तर तिची तब्येत एकदम डाऊन झाली होती, BP वगैरे लो झाला होता, त्याच्यामुळे तिला ॲडमिट केले. मग ते पण मला समजलं. तिकडे पण तिला दवाखान्यात जाणार नाही, पण घरी मावशी वगैरे आहे तर तिला जाऊन भेटून यायचं होतं. त्याच्यामुळे सगळी कामं आवरून घेते. इकडे भांडी वगैरे झाली फास्टमध्ये. ती आता पटकन ना, ते माणसं पण रस्त्यावरून जात आहेत ना, कधी आलेस, काय करतेस, हे सगळं विचारतात. भारी वाटतं पण गावाकडे गेल्यानंतर. आणि म्हणजे सगळ्यांना भेटल्यासारखं होतं रस्त्यावरून जातं. आमच्या रोडलाच बरोबर घर असल्यामुळं ना प्रत्येकजण शेताकडे जाता वगैरे बोलवतात आणि गरजेचं आहे माणसाबरोबर बोलणं वगैरे. तर ते पण बोलून वगैरे घेते. भांडी वगैरे आतमध्ये ठेवते आणि आता धुऊया पटकन आपण कपडे. तर हे बघा इकडे हे ना पाणी पुन्हा भरून ठेवलं. पुन्हा ही पप्पांची सगळी कपडे तरी मी आणि ना थोडीशीच घेतलीत. पहिला म्हटलं ही संपवते आणि बाकी नंतर मग बघते, नाहीतर एकदम सगळी भिजवली तर धुवायला तरी लागणारच. म्हणून मी फक्त शर्ट आणि बाकीचे हे कपडे घेऊन आले आणि हे पहिला धुवून घेते आणि मग बाकीची काढून ठेवलेत मी तशी. एक्स्ट्राची आहे ती, ही पप्पांची डेलीची म्हणजे कपडे. आणि पप्पांची आमची ना कपडे खूप घाण होतात, खूप म्हणजे खूप. तर त्याच्यामुळे एकतर मला निघत नाहीत. मला हातानं कपडे धुवायची सवय नाही. आत्ता मला सवय करावीच लागणार आहे, काय पर्याय नाही आहे. कारण की मी घरी माझ्या घरीत पण हाताने मशीनला लावते आणि रिकामी होते. चादरी असू दे कसली पण असू दे मशीनला लावते. एकदा सोडून 2-3दा मला मशीन लावावी लागते. तर त्याच्यामुळे ना हातानं धुवायची मला आत्ता सवय करून घ्यायला हवी. तर इकडे हे पटापट एवढ्या फास्टमध्ये बघितलं काय. आणि असे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का? जेव्हा मी गावी जाईल ना तेव्हा बनवायचा प्रयत्न करेन. डेली रुटीनचे जे असतात ना व्हिडिओ, तर ते असे बनवण्याचा प्रयत्न करते. जर आवडत असतील तर नक्की मला कमेंट करून सांगा की असे व्हिडिओ वगैरे बनव म्हणून. तर नक्की बनवेन. अजून चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा, कारण की खूप लोकांनी मला ना व्हिडिओ पाहतात पण लाईक करत नाही. प्लीज यार लाईक करत जा, कमेंट करत जा. तर इकडे ना मी तोंडानं साबण फोडला, कारण की माझा हात ना थोडासा साबणाचा होता, त्याच्यामुळं ते सटकत होतं. त्याच्यामुळे मी तोंडानं साबण वगैरे फोडून घेतला आणि मग बाहेर काढला तो. बापरे बाप, डोक्याला ताप.
तर इकडे ना भोपळीचं मला रेसिपी तुम्ही कमेंट करून सांगू शकता की भोपळे जे मोठे मोठे भोपळे असतात ना ते ह्या वेल आहे ते त्याला मोठे मोठे लागले होते 3 ते पप्पाने काय नाही वहिनीनं माझ्या वाटतं अगोदरच काढून ठेवले होते कारण की पूर्ण रोडवरती आमचं घर आहे ना तर त्याच्यामुळे ना इथे ना कोणीही घेऊन जातं तसं काय कोणी जरी खाल्लं तरी चालतं असं काय नाही आमचं कारण की किती 2 माणसं किती खाणार आहेत सकाळचं कोवळं ऊन बघा कसलं भारी लागायला लागले ना तर मला लागायला लागले तुम्हाला नाही लागलं इकडे कपडे पटापट वाळवत घालते मी जाईपर्यंत कपडे पण सुकवतील म्हणजे घडी करून आतमध्ये ठेवायला वगैरे बरं तर ही अशी माझी होती आजची दिनचर्या दिनचर्या असं म्हणतात ना तर हे असं होतं आल्यापासून काय काय केलं हे एक तुम्हाला झलक दाखवली डेली रुटीनची बघू म्हटलं मला जमतो का व्हिडिओ असा बनवायला तर हो फायनली जमला मला व्हिडिओ डेली रुटीनचा करण्याचा फक्त जेवणाचा एक कुकर फक्त लावला बाकीचा अजून आवरायचा आहे त्याच्यामुळे तो नाही व्हिडिओ ह्याच्यामध्ये ॲड करत नाही तर खूप सारा मोठा होईल व्हिडिओ त्याच्यामुळे ना पुन्हा जेव्हा येईल ना तेव्हा मी जेवणाचा वगैरे व्हिडिओ दाखवेन जर तुम्ही येस म्हणून टाईप केलात तर जर आवडत असेल तर येस म्हणून टाईप करा कमेंट करा मग मी जेव्हा जेव्हा इकडे येईल म्हणजे आठवड्यातून माझी एखादी फेरी असणारच आहे त्यात काही शंका नाही मग तेव्हा तेव्हा मी ना नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते चालेल नक्कीच चालेल कारण की मला माहीत आहे तुम्ही लोक चांगला सपोर्ट करणारच ते तर चलो बाय बाय टेक केअर आता थोडासा मी श्वास घेते कारण की अजून ही पाईप वगैरे सगळी माझी गुंडळून ठेवायची आहे पाणी तर आता गेलं बरोबर माझी कपडे संपायला पाणी गेलं तर तो पाईप पण आवरून वगैरे घेते आणि आतमध्ये ठेवते कसा वाटला आजचा व्हिडिओ माझ्या माहेरचा डेली ब्लॉग छान हे बघा कचरा काढायला घेतला आणि हे झाडूला बांधलं होतं कापड हे का मला सुटणार आहे आता लवकर दुसरं बांधावं लागेल सुटलं ते झाडूला हा जो आहे तो खराटा नाही आहे ह्याला म्हणतात काहीतरी झाड येते रानटी झाड येतं कशाचं माहित नाही मला पण त्याचा करायचा असतो तुमच्याकडे कोणता कशाचा झाडू खराटा करतात तुरकाटीचा करतात हे मला माहित आहे पण ही तुरकाटी नाहीये हा दुसरं कशाचा तरी आहे आणि तो आता मी साफ करत गेले इकडे आणि हा निघाला ह्याला गच्च बांधून घेते जेवढी हाय नाही तेवढी ताकद काढून बांधते आणि तुमच्याकडे अशा झाडूला काय म्हणतात तुरकाटीचं झाडू सोडून दुसरा कशाचं झाडू करतात मला कमेंट करून सांगा 6